वळूयात पुढच्या बातम्यांकडे। एसटी कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणारी आता बातमी। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% पगार मिळाला आहे, तर सुरक्षा रक्षकांनाही 50% पगार देण्यात आला। तुटपुंजा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 277 कोटींची आवश्यकता असते, मात्र राज्य सरकारने केवळ 272 कोटींचाच निधी महामंडळाला दिलाय। त्यापैकीही 40 कोटींचा निधी एसटी बँकेकडे वळवण्यात आला आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसलाय। यावरून एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेत। जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू। जर राहिलेला पगार 8-10 दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय अर्धपगारी कर्मचारी काय आहेत, काय कारण आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात केवळ 56%च पगार मिळालाय। पगारासाठी 277 कोटींची गरज, मात्र राज्य सरकारकडून केवळ 272 कोटींचाच निधी आलाय। 40 कोटींचा निधी एसटी बँकेकडे वळवलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा महागाई भत्ता हा अजूनही देण्यात आलेला नाही। घर भाडं तालुका स्तरावर 8% असूनही 7%च दिलं जातं।